महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगाराची सेवा विस्कळीत आणि गैरसोयीची असल्याने शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील असंख्य प्रवासी त्रस्त झालेले आहेत। इगतपुरी आगाराने भगूरकडे जाणाऱ्या बसेसच्या सेवेत सुधारणा करावी अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे। धामणगाव, भरवीर, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, साकूर, शेनीत, वंजारवाडी, लोहशिंगवे, लवित येथून शेकडो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी नित्यनियमितपणे भगूरला ये जा करीत असतात। त्यांना इगतपुरी आगाराच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागतो। इगतपुरी ते भगूर दरम्यानची बस सेवा सोयीची ऐवजी गैरसोयीची जास्त ठरत आहे, त्यामुळे सर्वांनाच ते त्रासदायक ठरत आहे। विशेषतः भगूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुटण्याची वेळ 11:15 वाजेची आहे, मात्र तत्पूर्वी 11:30 वाजेलाच इगतपुरीकडे जाणारी बस निघून जाते। त्यानंतर दुपारी 12:30 वाजेला जाणाऱ्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांची खूपच गर्दी होते। विद्यार्थिनी महिला वर्गाची गर्दीत प्रचंड कुसंबना होते। त्यातही इगतपुरी आगाराची 12:30 वाजेची बस अनेकदा वेळेवर येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास 1:30 ते 2 वाजतात। पालकांनाही विद्यार्थ्यांची चिंता सतावते। भगूरवरून साकूर मार्गे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजची संख्या शेकडोच्या घरात आहे, त्यामुळे इगतपुरी आगाराच्या बस वाहतूक नियंत्रकांनी याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी, तसेच विद्यार्थी आणि प्रवाशांचे हित लक्षात घेऊन सेवा सुधारावी अशी मागणी लव्हीचे पालक प्रकाश मुठाळ आदींसह इतरही पालकांनी आणि प्रवाशांनी केली आहे। एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक।